अभिच्या मुहूर्तमेढची सुरुवात झालेली आहे. हो आधीच नाम ओढायचं आहे. बाबा तुम्ही ओढा ना. औषध करून घ्या. ओ मामा आमच्या आत्यांच्या डोक्यावर एवढं भार होय हो. हा म्हणला ऐकवायला नाही काय म्हणला काय घरी जायचं. सो मुहूर्त मेढला आमच्या जिजाचा ड्रेस बघा छान छान. या आता या भावाला कोण भरवणार आहे. भावाला भरवा एक सांग ना. उपीट आहे वीर छान छान उपीट आहे. खा रे बाळा दिदी चारवाला ना. बरे घे बाबा बाबा चालवते जरा 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 जरा. गुड बॉय दीदी. एक घास का पहिला लवकर लवकर एक घास का. मी चालू करून देतो. मी चालू करून देतो. आकर आकर चालू करून देतो म्हणले ना. आकर की. हा हे दोघांचं प्रेम बघून माझ्या डोळ्यात पाणी येत आहे. ए अरे का रे झाला आगाऊपणा करून दोघांचा. मुहूर्तमेढ का करतात. मुहूर्तमेढ सगळ्या लग्नाच्या शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी मुहूर्तमेढ रोवतात. कसली बाध आहे. मला वाटलं तुला माहित नसेल. मी सगळ्यांना विचारणार होतो सेम प्रश्न. तर किती जणांना माहिती आहे बघा. मुहूर्तमेढसाठी मी शेवया करत आहे. मम्मी एक नंबर भारी करायला बोलते व्लॉग मध्ये. मुहूर्तमेढ का करतात तुला माहिती आहे. चांगल्या गोष्टीची सुरुवात असते. नवीन शुभ कार्याची सुरुवात. काय रे सगळ्यांनाच माहिती आहे. मुहूर्तमेढ का करतात माहिती आहे. मुहूर्तमेढ का करतात. सांगा ब्लॉक आहे. मुहूर्तमेढ का करतात त्या. मुहूर्तमेढ म्हणजे सुरुवात लग्नाची तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली. किती 40 वर्ष. तुम्हाला माहित होतं खरोखर का करतात माहित होतं. ओ नकाली ये मामा तुम्हाला चॅलेंज दिले ऊर्जा दीदीनं. तुमची अॅनिव्हर्सरी डेट सांगा. 20 ऑगस्ट 1950. ए हरलीस काय ग सांगितले की. हा हा काय दिदे. बरं मी सांगतो. ह्या आत्या मामा आणि ह्या माझ्या आत्या आता तुम्हाला आज लई आत्या दिसणार आहेत. प्रत्येक मी नाव सांगतो. हे यांना आम्ही हिम्मतदाजी म्हणतोय. आमचे गुलबर्ग्याचे हे आमच्या उल्कात्या. आणि तुमचं इंट्रोडक्शन द्या. ए अभि मस्त दिसत आहेस. एक नंबर आहे भावा. जरा मागं सर जरा मागं आहे. भारी भारी एक नंबर. हे आमच्या घराजवळचं दत्ताचं मंदिर आहे. आणि आमच्यातल्या प्रत्येक लग्नाला की नाही मुहूर्तमेढला जे तोरण असते ना हे ह्या देवळात आम्ही आणतोय इथून. म्हणजे असं गोल फेरी मारून मग आमच्या घरी ही घराची मागची बाजू इकडं. आणि हे आमचे बंधुराजे शैलेश हाय. मुहूर्तमेढला मला तर काही चांगले कपडे घालता आले नाहीत कारण हे पोरग 1 मिनिट शांत बसत नाही. मला अशा वेळी लय आवडते एन्जॉय करायला सगळ्यांबरोबर. खरं बाळाला लवकर उठला मग त्याचा आज काय मूड नाही. बाय काय झाले तुला. आईकड मग बाबा खुळा बाबा मी काय घातले काय की नाही. तुम्हाला एक टिप देतो. कोणताही कार्यक्रम की नाही करत असताना ना फक्त कॅमेरामॅनला विचारलं काय काय लागणार आहे काय. कारण ते ॲक्च्युअल डिरेक्टर असतात. लक्षात ठेवा. प्रॉपर सगळ्या गोष्टी सांगतात. जिजू आतेश बेबी आतेश बेबी. तुझा भाऊ कुठं आहे. वीर कुठं आहे. बायको लई चिडल्या. आवराला गेलो आणि पोरग्यानं दंगा घातलाय. बोलणं झालं माझं. चालू गेले फक्त आम्ही आडो 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 घ्या आडो. ओके विनू काहीतरी आम्हाला सांग ना स्माईल वगैरे. इकडे समोर बघा आपल्याला सगळे. ओके थँक्यू मामा. चलो
आमच्या घरातल्या सगळ्यात लहान मुली आहेत ह्या, सगळ्यात लहान, आणि ह्या मोठ्या आहेत, ह्या इकडे मोठ्या आहेत, खरं या लहान आहेत. आबीच्या लग्नाला हे मस्त असं सोबर छान लाइटिंग केले. हे आमचा नवरदेव की नाही अजून काम करत बसलाय. कधी जेवणार आहेस? ओके. स्टँड वरती आलोय काय मुंबईच्या आत्याला, ते आत्ता पोहोचत आहे, 12:15 वाजलेत. आणि जेव्हापासून गाडी येते ना तेव्हापासून त्यांना आणि माझ्या आत्तेभाऊ वगैरे आले मुंबईत, त्यांना आणायला कंपल्सरी मी जातोय. आमचं ते रिच्युअल आहे, कारण माझा लई जीव आहे यांच्यावरती. आत्या ज्या गाडीनं आल्यात की नाही ती एवढी भरल्या की नाही, इलेक्शन ड्युटीमुळे बस कमी असल्यामुळे की नाही कशी पाहिलं तशी लोक भरल्यात. ऑलरेडी एवढी बस भरल्या आणि त्यात लोक जाणार कसं रे. प्रवास कसा झाला? प्रवास आजचा अविस्मरणीय. का हो? अविस्मरणीय. तुमच्या इलेक्शनमुळं गाड्यांचं सगळं ट्रॅफिक जॅम, सुट्टी म्हटले की लोकांना मतदान करायला फिरायला जायला पाहिजे. 3 दिवस सुट्टी आली त्याचं मग काय होतंय, ट्रॅफिक जाम करून ठेवतात. आमच्या सगळे कामसू माणसांची सगळी होती ना, गाड्या मिळत नाहीत. इलेक्शन ड्युटीला सगळ्या गाड्या लावल्या, सिनियर सिटीजन उभं राहून आले सगळे. आणि तुमची गाडी हाती भरलेली होती आत्ताची ना? होय. आत्ताची पूर्ण मी स्टँडिंग ने आलो बाळा. बापरे बाप. पूर्ण भरलेली होती. तुम्हाला आता चहा वगैरे काय आता घेऊया का? वगैरे काही नको. आबीच्या लग्नाच्या माहोलमध्ये की माझी गाडी सुद्धा आज यायला. आज गुरुपुरुषामृत असल्यामुळे आज मी डिलिव्हरी घेतल्या. कुठली गाडी तुम्हाला दाखवतो घरी गेल्या काय. बाबाची गाडी कुठे आहे? ए बाबाची गाडी कुठे आहे? इथं कुठं? ती मोडलेली नाही आहे, तिच्या पुढं आहे, आता दिसतंय बघ. सो ही आहे माझी एथर एपेक्स इलेक्ट्रिक आहे आणि ही लिमिटेड एडिशन आहे. कोल्हापुरातली ही पहिली, बरोबर ना? कोल्हापुरातली पहिली गाडी आहे ही आणि बहुतेक तरी शेवटची असणार आहे, कारण ही लिमिटेड एडिशन आहे. आणि ह्या गाडीची, ही गाडी जरी माझ्या नावावर असली तरी ह्या गाडीची मालक आणि माझ्या आयुष्याचे जे मालक आहेत ते गाडीची पूजा करणार आहेत. ए मोडतोच काय नवीन गाडी? अजय खरं सांग, खरं सांग, ऑनेस्ट सांग कशी आहे गाडी? मस्त गाडी, पैसे पण असतील, पेट्रोलचे पैसे. आवडला का? आता बोल, आता बोल. मला घेताना म्हणताय तुझी चॉईस नाही आणि आता आवडला होय? गरीब काय गरीब आहे. मला ऑनेस्टली सांगायचं गाडी कशी वाटली आहे, कारण नक्की ना थोडा वेगळा कलर आहे. गाडी तुम्हाला दिली, सोडणार नाही, तुम्हाला दिली, तुम्ही 2 दिवस तुम्ही घेऊन या. हे जिजू कशी आहे गाडी, कशी आहे? ये मला आज एवढं स्पेशल वाटलं की नाही, की एवढी जण आज सगळी हजर आहेत आबीच्या लग्नामुळं. शर्विल कमाव ना एका फटक्यात शर्विल. वा एक नंबर, थँक्यू. आजचा दिवस आणि स्पेशल झालाय कारण दीदीची गाडी पण आज झालाय, काय दाखवतो तुम्हाला. परत आज जल्लोष ही दीदीने घेतली. आज तिने ती क्विड दिली आणि ही गाडी घेतली. आज नुसतं की नाही हे बडवायचं चालू आहे, काय पेढे. जीजू कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू दीदी, कॉंग्रॅच्युलेशन दीदी, कॉंग्रॅच्युलेशन. एक मिनिट मी काढतो सगळी बघा इकडे. शेंडीच्या दिशेवरनं भांडण झालंय. पुढी करू नको, पुढी आणली तरी पुढा आणला नाही. वा जल्लोष. प्रथेप्रमाणे ह्या लग्नाला सुद्धा आम्ही फुटबॉलची मॅच ठेवलाय फॅमिलीमध्ये, पण मी लई चिडलोय कारण की नाही मी बार्सिलोना समर्थक आणि माझी बायकोने मुद्दाम मला चिडवायला म्हणून मँचेस्टर सिटीचं किट घातलं काय मुद्दाम, त्यामुळे मी लई चिडलोय. तुम्हाला सगळी दाखवतो का आमचे टीम मेंबर्स. हे बॉल टाक राकेश, कमॉन राकेश. तू मेसी कुठला रे? ही आमची पुढची जनरेशन आहे, पुढची जनरेशन. हो कॅप्टन, कॅप्टन, कॅप्टन तुमचं तुम्ही कॅप्टन आहे. हरा काय हरा प्लीज. मिट्टू आपण काही टेन्शन काय नाही. आपले गोली मिस्टर अजिंक्य लिंगरस आहेत, ज्याने आजपर्यंत 100 गोली अडवल्यात. हो हे खेळणाऱ्यांनी फक्त यायचं. तुझं काय? या 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 काय नाटक. कुठं आहे? इकडं आत्ता चला की या. खेळणार नाही तुम्ही जो प्लेअर पाठवला हे एकटा प्लेअर बास आहे आम्हाला. तुमचा हे एकटा प्लेअर बास आहे आम्हाला. समोरच्या छाती धडकी भरवणारा प्लेअर तुम्ही पाठवलाय.
माझी लई इच्छा होती पोरगं झालं तर की नाही फुटबॉल खेळावं आणि ती इच्छा पूर्ण व्हायला. आणि हे माझे जे काका वीरला की नाही कोच करलेत की नाही हे PTM कडनं खेळल्यात प्रॅक्टिस कडनं खेळल्यात. आमच्या घरात की नाही ऑलरेडी 3 पिढ्या की नाही आम्ही फुटबॉल खेळलोय काय. कम ऑन वीर मेक डॅड प्राऊड एवढंच इंग्लिश येते. चिअर लीडर्स आहेत सर्व वयस्कर लोक. फक्त डाव्या बाजूला दोघं बसले ती तरुण आहेत. बाकी सगळे तुम्हाला दाखवतो. हे सगळ्यांपैकी फक्त डावीकडची दोघं स्वीट 16 मध्ये आहेत. बाकी सगळे 60 आहेत. अरे सॉरी वहिनी तिकडे वहिनी सॉरी पिट्टू कुठं आहे पिट्टू कुठं आहे पिट्टू कुठं आहे आला ना या चला की. हा तुझा परवा गुडघा मोडलेल ना डोकं दुखत नाही ना आता. बघा काय आमच्यात ही एवढी टीम आहे की नाही हे सगळे माझे घरातले आहेत. आणि आम्ही दरवर्षी कमीत कमी 3 ट्रिपा करतोय. सगळे एकत्र असतोय सगळे. आणि फक्त एवढीच नसत्या सोबत ही जी बाहेर बसल्यात की नाही सगळे वयस्कर लोक आणि ह्या तरुण वयस्कर लोक ही सुद्धा की नाही आमच्यावर ट्रिपला असतात. आम्हाला आयुष्य कसं जगवायचं हे शिकवलं. ज्यानं आम्हाला फॅशन सेन्स शिकवला तो आमचा भाऊ आमचा दिग्विजय भाऊ काय भाऊ. चला खेळा. शैलेश बसले ना पर्याय नाही. हो मला सांगा की तुम्हाला कसं वाटत आहे. एकदम मस्त सगळ्यांच. रोल नंबर 19 20 21 आहे. छान वाटत एवढंच बरं. छान वाटते ना तुम्हाला आजी तुम्हाला काकी. हो आज विजय तुमचा होईल काय. किती वर्षापूर्वी तुमचा झाला विजय. त्यांच्या मिस्टरांचं नाव विजय. आत्या कसं वाटतंय. हा तुझे बाबा होय बरोबर तुझे बाबा आत्या लता आत्या उल्का आत्या सुंदर आत्या कसं वाटत आहे तुम्हाला. सगळ्यात चिअर गर्ल्स सगळ्यात एकदम हो इतक्या नटून आल्या चिअर गर्ल्स की नाही तुम्हाला खरं सांगू तुम्ही एवढं छान नटून आला चिअर गर्ल्स की नाही की प्रश्न नाही. थँक्यू. झुरमुळ्या नाही का झुरमुळ्या हो नॅचरल हा शर्मिला एवढ्या खळ्या आहेत त्या. किती लिटर पाणी मावते त्यात. हा त्या खळ्यांमध्ये किती लिटर पाणी मावते. चले सोनू खेळायचं लवकर चला. मामा तुमच्या कोचिंगची गरज आहे. तिथं. आणि हे आमचं अवनी बाल आहे. हे साईडला ग आत्या चालले तिकडे. म्हणजे शोन बापले ग माझी शोन बापले तो. बायको आणि बाळ आमचं खेळत आहे. बायको फुटबॉलची जर्सी आणि क्रिकेट बॉल कसली ताटालेच ग टाकतो थांब. मुंबईचा अजून एक बाळ आमचा आलाय. हाय अनायशा हाऊ आर यू. कलर ग्रीन हा नेक्स्ट कलर पिंक बाप रे सगळं सांगते. आणि दिस हँडसम मॅन इज माय आणि जिजू. हाय हाऊ आर यू. Good. Congratulations for the goal. हो थँक्यू जिजू. काका एक नंबर. हाफ टाइम झालाय. स्कोर किती आहे अभि. 4-4 स्कोर आहे. मी टीम बदलल्या. यांच्यानं गोल मारली. आता त्यांच्याकडे खेळलोय. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. असला घाम आलाय आणि ते एवढी थंडी आहे या अंगातनं वाफा बाहेर आलाय गोकू सारख्या. अभि थांब जरा वाफा कॅप्चर करायला बघतो. वाफा थांब जरा. वाफा हो दिसतात. थांब क्लोजली बघा वाफा दिसतात का. थांब अयू शपथ अभि दिसतात. पिल्लू आलं रे माझी शेण पापली ले. हाक कोण करणार. किती दिवसांनी भेटला तुम्ही बाबांना. तासापर्यंत जरी भेटलं तरी आमचं एवढंच प्रेम आहे. नेहानं मँचेस्टर सिटीचं घातलं. आपण तिला सांग बारसा प्रेम आहे म्हणून. हे नको ना हे सांगू. काय फक्त प्लेयरच एन्जॉय करत नाहीत तर आमचे की नाही चिअर लीडर्स पण एन्जॉय करतात. हो तुम्ही कितवीला आहे. आत्ता 10वी झाली का तुमची. का
तुझ्या दोन्ही पोरांनी एक एक गोल मारलाय. काय तुला काय काय अभिमान विमान काय काय करायलास तू? सर्वांनी लक्ष द्या. हे आता बघा किती गुडघे मोडणार आहेत बघा. कटकट आवाज येणार आहे. तुम्हाला माहित नाही मला आता किती अभिमान वाटायलाय. म्हणजे तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. बाप झालं तुम्हाला कळेल. माझा लिओनेल आंद्रेस मेसी आहे कोल्हापूरचा, नेहरूनगरचा आमचा. आणि आता पाचगावचा राहायला जाणार आहे त्यामुळे पाचगावचा. होय पाचगावचा मेसी. पाचगावचा मेसी. सो मॅच संपलेली आहे. आम्ही मॅच ऑब्विसली जिंकलेली आहे आणि बक्षीस समारंभ चालू आहे. मिस्टर आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे. हाय हाय मिस्टर आबिटकर. मामा कम ऑन. A few moments later. उद्या सकाळी 9 वाजता मिसळची पार्टी. कळंबा मिसळ. तात्याचा धाबा. हाय 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 हाय. शैलेश, काका, करण, जिजू, हेमंत मामा, शर्विल, राधू, विराज, वहिनी, सायली, आजू आजू. हाय वीर. हाय नेहा. सो संगीतला आम्ही पोचलोय. तुम्हाला मी की हॉल दाखवतो काय. ॲक्च्युली लॉन आहे तो तुम्हाला दाखवतो काय. मस्त आहे. सो हा आहे व्यंकटेश्वरा लॉन. आरामात की 1000पेक्षा जास्त लोक इथे बसू शकतात काय.